निगुडकरनी मला असंच एकदा विचारलं, माझ्याशी लग्न करताना तुम्ही माझ्यात काय पाहिलंत हो? मी चक्क स्वतःलाच हा प्रश्न विचारला की खरंच तू काय पाहिलंस? व माझ्या लक्षात आलं, या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे. कारण त्या वयात प्रत्येक मुलगी अफलातूनच वाटायची. तरी देखील दिसणारी प्रत्येक मुलगी आवडतच होती असं नाही. पण निगुडकर दिसली तेव्हा ती नुसतीच चांगली मुलगी वाटली असं नाही, तर ती एकदम त्यावेळी पत्नीच्या फॉर्ममध्येच दिसली. असं का वाटलं? याला उत्तर नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा मराठी भाषेचा उगम आणि तिच्या प्रगतीचे टप्पे या विषयावर प्रबंध लिहिणं सोपं आहे. त्यासाठी 4-2 प्राध्यापक पकडता येतील, तेही डझनाच्या संख्येनं. साहित्य सहवासाच्या अंगणात सापडतील. ते मला मनापासून टिप्स देतील आणि वपू डॉक्टरेट मिळवेल. पण या असल्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची? खरंच मी तिच्यात काय पाहिलं होतं? मी तिला खरं तर सांगून सवरून बघायला गेलो नव्हतो. तिची मैत्रीण निर्मला दाते मला म्हणाली, केवळ तुलाच आवडेल असं नव्हे, तर तुझ्या घरात जशा योग्यतेच्या मुलीची गरज आहे तशी ती आहे. तुझ्याबरोबरच अन्नाचा आणि त्याहीपेक्षा जास्त विचार तुझ्या आईचा करूनच मी ही मुलगी प्रपोज करीत आहे. मी निर्मलेबरोबर गेलो. निगुडकर दिसते कशी ते पाहायला. मनात म्हणालो, नाहीतरी मुली दाखवण्याच्या समारंभात आपण प्रथम रूपच बघतो. विलक्षण देखणे इथपासून 4 चौघीत उठून दिसते इथपर्यंत जे बघितलं जातं ते सौंदर्यच. त्यानंतर स्वभाव वगैरे जुळले तर तो योगायोगच. गेल्या जन्मी आपणही वड चांगला पूजला होता म्हणायचं. तर निगुडकर दिसायला कशी? त्याआधी निगुडकर कोण? तर निगुडकर म्हणजे सौभाग्यवती वसुंधरा. प्राध्यापक अनंत भावे यांच्या भाषेत वपुंधरा काळे. पूर्वाश्रमीची ती निगुडकर म्हणजे 26 वर्षापूर्वीचं आडनाव. निगुडकर पंचकन्यांपैकी ती एक. काळी सावळी ते निमगोरीच्या मध्ये. स्मार्ट तर निश्चितच. त्याशिवाय आमचं लक्ष गेलं काय? क्रेडिट निर्मला दातेला असलं तरी अर्थात तसं आमचं लक्ष ठिकाणी. इथं प्रतिसाद मिळाला एवढाच फरक. तर स्मार्ट, उंची बेस्टपैकी, डोळे ग्रेट. याच नजरेच्या धाकात पुढे वैवाहिक जीवन घालवावं लागणार आहे या धोक्याच्या पाठीचा विसर पडलेला. नाक तर स्टेटस स्क्वेअरनं रेग मारावी असं, शेंड्यावरचा राग वगळून. हे असं जरी असलं तरी मी तिला विलक्षण रूपवान म्हणणार नाही. म्हणालो तर निगुडकर मला पटकन विचारील, मग अमकी तमकीकडे वळून वळून का बघता? या तऱ्हेचा प्रश्न निगुडकरनं मला बरेचदा विचारला आहे. बाई ग, नजरेतून कोणी सुटली वगैरे नाही. सौंदर्याच्या कितीतरी तऱ्हा. तुम्ही बघून बघून थकून जाल. कुठं भुलावं, किती वेळा मोहात पडावं याला गंतीच नाही. खूप रूपवती पाहिल्या, आजही बघतो. दिसतंय तोपर्यंत बघत राहीनही, मोहूनही जाईन. पण तुला जेवढी पाहिली तेव्हाही मोहातच पडलो होतो हे विसरू नकोस. पूर्ण चॉईस माझाच होता. तुझ्याशीच लग्न केलं पाहिजे ही जबरदस्ती नव्हती. पत्नी म्हणूनही कायम आवडत राहशील असं ठामपणं वाटलं म्हणून लग्न केलं आणि आजही तू मला कमालीची देखणी वाटतेस. निगुडकर या उत्तरानं समाधान झालं की नाही हे मला माहीत नाही. माझं मात्र हे उत्तर मनापासून होतं आणि तसंच म्हणायचं तर त्यावेळी माझ्यात तू काय पाहिलंस हा प्रश्न मीही विचारू शकतो. मुलींचं सौंदर्य जसं प्रथम पाहिलं जातं तसंच पुरुषांच्या बाबतीत त्याच्या प्राप्तीचं बघितलं जातं. वपू तर त्या काळात कॉलेजात होते. नोकरीचा पत्ता नव्हता आणि वपू या नावानं ते ओळखलेही जात नव्हते. राजकमलचे आणि ललित कला दर्शकचे नेपथ्यकार श्री काळे यांचा मुलगा ही आमची वडिलोपार्जित इस्टेट. पण केव्हा तरी निगुडकर पाहुण्यांना सांगते, मी तेव्हा यांच्या केसांवर भाळले. हे खरं आहे. भाळावं असे आणि इतके केस आम्हाला होते ते सगळे गेले. निगुडकरची 2च बाळंतपणं झाली, पण केस आमचे गेले. माझे जसे केस गेले तसं निगुडकरचं गाणं गेलं. निगुडकर तेव्हा आवडण्याचं प्रमुख कारण तिचं गाणं. ती तिच्या घरातले चौकी पहारे चुकून भेटायला यायची. आम्ही तिच्या घरी जाणं शक्यच नव्हतं. नंतर आम्हीही राजरोज गडावर जाऊ लागलो. यासाठी आमच्याजवळ तिळा उघड या प्रकारचा मंत्रही होता. तो मंत्र कोणता? तर त्या काळात आम्ही नागपुरी साड्यांची एजन्सी घेतली होती. कॉलेज, गॅदरिंग, आफळेबुवांच्या कीर्तनाला वायलिनची साथ करणं यासारख्या थँकलेस कामातच थोडी कमाई करायची म्हणून हा साड्यांचा उपद्व्याप. सकाळ संध्याकाळ साड्यांचे गठ्ठे अक्षरशः खांद्यावर टाकून मी भटकत असे. साड्या म्हणतात स्वागत घराघरातून.
त्याच मंत्रावर आम्ही निगुडकरांच्या किल्ल्यात प्रवेश मिळवला. तरीही निगुडकरचे 3 भाऊ डोळ्यात तेल घालून निगुडकरच्या अवतीभोवती उभे असत. निगुडकर रोज एक साडी ठेवून घेत असे आणि तेवढी बरी नाही वाटली म्हणत दुसऱ्या दिवशी परत करायला येत असे. प्रत्येक वेळी आम्ही तिच्याकडून 1-2 गाणी आणि इतर खंडणी वसूल करून तिला गडापर्यंत गुपचूप सोडायला जात होतो. निगुडकर वस्तादच. लग्न होईतो निगुडकरच्या नावानं एकही साडीसाठी आम्हाला पावती फाडता आली नाही. नंतर तर अण्णाही सांगू लागले, तुझी ती आली होती रे. कोण अण्णा? निश्चित कुठली ती हे कळण्यासाठी माझा प्रश्न. बापलेकाचं नातं विसरून डोळा मिचकावीत अण्णा सांगायचे, ती रे रोज एक साडी नेते आणि दुसऱ्या दिवशी परत करते ती. दुकानातून साडी आणणं आणि घर गाठल्यावर विचार बदलल्यामुळे साडी परत करून दुसरी आणणं हा निगुडकरचा क्रम आजही जारी आहे. तिच्या दर वाढदिवसाला मी गुपचूप साडी आणायची. आदल्या दिवशी ती स्वतःच्या किंवा कमलाबाईच्या घरात लपवून ठेवायची आणि सकाळ उजाडतात तिच्या हातात ठेवायची. हा भाबडेपणा मी बरीच वर्ष केला. निगुडकरने मग ती साडी बदलून आणायची. हा क्रमही अटळ. मी चित्रकार असूनही माझा रंगाचा चॉईस भयानक असतो असा निगुडकरचा लाल शाहीतला शेरा. साडी आणताना मला का नेत नाही हा पाठोपाठ प्रश्न. त्यामुळे चकित करण्याचा आनंद मिळत नाही हे माझं ठरलेलं उत्तर. मग निगुडकर साडी बदलून आणते आणि मला चकित करते. आल्यावर 15 रुपयांची बचत करून स्वस्त साडी आणली हे आवर्जून सांगते. पण त्याच वेळी साड्यांच्या दुकानाजवळच्या हॉटेलला भेट दिल्याचं सांगत नाही. निगुडकरला अजूनही एकदम पोटात खड्डा पडल्याचं जाणवतं. डोसा किंवा उत्तप्पा खाल्ल्याशिवाय तो खड्डा भरून निघत नाही. क्वचित केव्हा तरी तिच्या पोटात एकदम आग पडते किंवा जेवण वरवर जायला लागतं. दोन्ही वेळेला मग कुल्फीशिवाय छुटकारा नाही. निगुडकरला खाण्याचा शौक आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त शौक खिलवण्याचाही आहे. वेळी अवेळी, त्यातही अवेळी जास्त. हा म्हणतात दोष्ट राष्ट्र जमतात आणि निगुडकर उत्साहानं पदर खोचते. उत्तम पाकसिद्धी इथंच ती थांबत नाही. तिनं बनवलेला पदार्थ खायचा कसा याचं दिग्दर्शनही ती पंक्तीतल्या खवय्यांना करते. किती घासानंतर मध्येच 1 चमचा टोमॅटो सार कसं घ्यावं इतक्या डिटेलसहित तिचं दिग्दर्शन असतं. यशवंत देवांचा स्वर यामिनीचा अफाट रंगलेला कार्यक्रम तो रात्री 12-12:30ला संपला. मग आमच्या गप्पा रंगल्या. कार्यक्रमाची नशा इतकी सर्वांना चढलेली की रंगलेली बैठक आवरता घेताच येईना. रात्री 1 नंतर 15-16 मंडळी शिवाजी पार्कहून वांद्र्याला आलेली आणि 11 झपूर्जात रात्री 1 नंतर पाकसिद्धी सुरू झाली. मनासारखा मेनू जमून अभ्यासगतानं पहिल्याच घासाला दाद देतो. निगुडकरचा चेहरा विलक्षण आर्त होतो. अशा प्रत्येक क्षणी ती मला कमालीची देखणी दिसलेली आहे. त्या दिवशीही देवांची स्वर यामिनी पहाटे संपली. केव्हा तरी एका महाशिवरात्रीला अण्णांनी उल्लेख केला होता. आमची आई आषाढी द्वादशीला सकाळी 8 वाजता पुरणाचं जेवण वाढून एकादशीचा त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा उपवास सोडित असे. निगुडकर त्याच रात्री 2 वाजता उठली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता राजकमलमध्ये जाण्यापूर्वी पूर्णावरणाचं जेवण तयार होतं. त्यावेळेला निगुडकर 8 महिन्यांची गरोदर होती. पुरणाची पोळी पानात पडताच अण्णांनी विस्मयानं वर पाहिलं. त्यावेळी तर 8व्या महिन्यानं दमलेली, रात्रीच्या जागरणानं टाटरलेली निगुडकर इतकी विलक्षण देखणी. वसंत कानेटकरांच्या एका नाटकाचं वाचन, डॉक्टर साठे यांचा शिवाजी पार्कचा सदासुंदर नावाचा बंगला आणखीनच सुंदर झालेला. वसंतरावाच्या नाट्यवाचनानं डोकं आऊट झालेलं. तरीही शेवटी निगुडकरनं आठवण केली, वसंतरावांना विचारून घ्या ना. मग मलाही आठवण झाली. त्याच वर्षी वसंतराव महाराष्ट्र सरकारच्या उत्कृष्ट साहित्याला पुरस्कार देणाऱ्या परीक्षक मंडळात होते. माझ्या कर्मचारी पुस्तकाचा नंबर लागल्याची बातमी नागपूरहून वामनराव चोरखडे यांच्या मित्रानं कळवलेली. वामनराव पण त्याच मंडळातले. मी खात्री करून घेण्यासाठी वसंतरावांना विचारलं. ते म्हणाले, फायनल फेरीपर्यंत त्या पुस्तकाचा नंबर होता, पण तुमचे मुंबईचेच एक परीक्षक मध्ये आले. या पुस्तकाला पारितोषिक मिळता कामा नये असा त्यांचा आग्रह होता. मी आणि निगुडकर रात्री 9:30-10 वाजता नाटकाचं वाचन संपल्यावर तसेच समोर चौपाटीवर आलो. निगुडकरच्या चेहऱ्यावर दूरच्या दिव्याचा अंधुक प्रकाश पडलेला. समोर समुद्र, लाटांचाच काय तो आवाज. बाकी सगळे शांत. निगुडकरही शांत, निशब्द. हे कसं काय झालं? तर ती चक्क आतल्या आत रडत होती. डोळ्यात तरारून पाणी आलेलं.
कर्मचारीला बक्षीस मिळालं नाही म्हणून ती घळाघळा रडते. इतकं सुंदर बक्षीस मला सरकार तरी देऊ शकणार होतं काय? किंवा एका तरी लेखकाला मिळालं असेल काय? त्यावेळेचं देखणेपण शब्दात कसं पकडावं? त्या दुःखात आणखी एक शल्य होतं. जो परीक्षक टीकाकार बक्षिसाच्या मध्ये आला होता तोच तिच्या हातचं चमचमीत जेवण आडवा होईस्तवर जेवून गेला होता. अशा माणसांना निगुडकरच्या राज्यात क्षमा नाही. मनातल्या मनात देहांत शासनाशिवाय दुसरं शासन नाही. निगुडकरनं त्या रात्री खरं तर मला धक्काच दिला होता. माझ्या साहित्याबद्दल तिच्या मनात खूप आदराची वा नितांत कौतुकाची जागा आहे असं मला मुळीच वाटत नाही. ती एक कठोर टीकाकारच आहे. उत्कृष्ट साहित्य निर्मितीच्या पुरस्कार मंडळावर जर तिची स्वतःचीच नियुक्ती झाली तर बपूंना कधीही बक्षीस मिळायचं नाही. माझ्या अनेक कथा तिला आवडलेल्या नाहीत आणि ज्या कथा आवडल्या होत्या त्या कथांनाही तिनं तत्परतेनं खळखळून दाद दिलेली नाही. रंगपंचमीसारखं पुस्तक वाचून अनेक वाचक पागल झालेले आहेत. निगुडकरला मी हे लिखाण का केलं हेच कळलं नाही. माझी प्रत्येक कथा अप्रतिम व्हायला हवी असं तिचं म्हणणं. कथाकथनाच्या एकपात्री कार्यक्रमातल्या 5-6 कथांपैकी एखादी कथा जर श्रोत्यांनी कमी उचलून धरली तर घर गाठायच्या आत निगुडकरच्या कोकटात ती कथा मरेपर्यंत फाशी गेलेली असते. वेडवाकडं काही लिहिलं जाता कामा नये, त्याचप्रमाणे वागताही कामा नये असं तिचं अट्टहासपूर्ण म्हणणं. वयानुसार असं काहीतरी होणारच हे तिला साफ नामंजूर. सुहास अवघ्या 7 वर्षाचा, त्यात रायगडला जाग येते सारख्या नाटकात काम करण्याची संधी मिळालेली. त्या एवढ्याशा जीवाला एक प्रचंड जादूगाराची गुहाच सापडलेली. एक भव्य केवळ प्रकाशाच्या दालनात नेऊन सोडणारी वाट दिसलेली. त्याचा अर्थबोधही न होणारं वय, प्रवास, जागरणं, वेळी अवेळी खाणं पिणं याची सर्कस 15-15 दिवस दौऱ्याच्या निमित्तानं. निगुडकर दौऱ्यावर जात असते. तिच्या स्वतःच्या नीटनेटक्या टापटिपीच्या आणि त्याचवेळी निष्कपटी मनमोकळ्या स्वभावानं ती प्रत्येकाला जवळची वाटू लागली. गोवा हिंदू असोसिएशन ही संस्थाच विलक्षण शिस्तीची. कोणताही बाबदूकपणा आणि कोणत्याही कलाकाराची आगाऊगिरी सहन न करणारी संस्था. सुहास त्याच्या वयाला साजेल अशा खोड्या करायचा. संस्थेचं नाव आपल्या खोडकर मुलापायी जाईल या भीतीनं, काळजीनं सुहासच्या खोड्यांपायी निगुडकर स्वतःला शिक्षा म्हणून उपवास करायची. 7 वर्षाच्या सुहासला त्याच्या वयातल्या चुका करायचीही मुभा नव्हती. निगुडकरला फक्त आदर्शवाद माहीत आहे. वास्तवता नावाच्या अटळ परिस्थितीला तिच्या साम्राज्यात जागा नाही. सुहास स्वातीचं काहीही चुकलं की उपवास करण्याचं धोरण मात्र तिनं बदलायला नको होतं. ते कायम राहिलं असतं तर निगुडकर 55 साली जशा स्लिम सडसडीत बांध्याची होती तशीच राहिली असती. जिथं सुहासला बालसुलभ गोष्टी करायची बंदी होती तिथं तारुण्यसुलभ गोष्टी न करण्याचं बपूवर केवढं बंधन असेल याची कल्पना केलेली बरी. त्यासाठी मात्र तिनं उपोषणाचं व्रत घेतलं नाही ते बरं झालं. आमचं तारुण्य संपत नाही आणि सुलभही. तिला महिनोन-महिने उपोषणच करावं लागलं असतं. अर्थात कोणत्याही कारणासाठी निगुडकरला उपोषण परवडणं अशक्य, कारण खाणा खिलवण्याची दांडगी हौस. पण जर अधूनमधून उपोषण करती तर वजन आटोक्यात राहिलं असतं आणि मुख्यतः तिची स्पॉन्डिलायटिसची उपाधी कमी झाली असती. ही व्याधी गेली 15-16 वर्ष तिची पाठ पुरवून आहे. केव्हाही अटॅक येतो, डोक्याचा मागचा भाग अतोनात दुखतो, त्यावेळी तिचा चेहरा बघवत नाही. पालेकरांपासून डॉक्टर नंदू लाडपर्यंत सर्वांनी वजन कमी करायला हवं असं सुचवलं आहे. डायटिंग करा असं सांगणारा डॉक्टर भेटला की तो बदलायचा, हेही निगुडकर कटाक्षानं सांभाळत आहे. असं जरी असलं तरी तिच्या या दुखण्यानं तिनं भांडवल केलेलं नाही. अटॅक ओसरला की ती ओचे पदर बांधून उभी असते. निगुडकर जशी आळशी नाही त्याचप्रमाणे काम उरकायचं म्हणून उरकायचं अशी पण तिची वृत्ती नाही. तिच्या कामात डौल आहे, नीटनेटका आटोपशीरपणा आहे. जेवण नुसतं चविष्ट असलं असं नाही तर तिनं वाढलेलं पानही बघण्यासारखं असतं. भरमसाठ वाढलेले, ताटात हातपाय पसरून लोळवणारे सारस्वती पदार्थ चविष्ट असले तरी खावेसे वाटत नाहीत. निगुडकर या छोट्या छोट्या संकेताबद्दल दक्ष आहे. तिनं शिवलेलं छोटंसं झबलंही रुबाबदार दिसतं. स्वतःला कोणत्या रंगाची साडी शोभते आणि कुठली शोभत नाही याबद्दल तिची ठाम आणि चुकीची मतं आहेत. त्या मतांप्रमाणे ती वागते. गबाळेपणा, गालथानपणा या गोष्टींना थारा नाही. बपूंचं ऑब्झर्वेशन दांडगं आहे असं माझे वाचक म्हणतात. असेलही
अशी निरीक्षण शक्ती प्रत्येक लेखकाकडे असतेही. प्रमाण कमी जास्त आणि निरीक्षणाचे विषय वेगळे, एवढाच काय तो फरक. चालता बोलता माणूस हेच माझ्या लेखनाचं केंद्रस्थान असल्यानं माझं माणसांकडे लक्ष जास्त असतं, इतकंच. पण त्यासाठीही प्रत्येक माणसाकडे माझं सतत लक्ष असतं असं नाही. अत्यंत नीटनेटकी राहणारी सहचरी भेटल्यापासून स्त्री कशी राहू शकते हे रोज दिसत होतं. मग कशी नसावी याचं सूक्ष्म वर्णन करण्यासाठी गबाळ्या बायका मुद्दाम न्याहाळाव्या लागत नाहीत. निगुडकर तशी गबाळी नसतानाही मी जर एखाद्या कथेत गबाळ्याबाईचं वर्णन केलं तर ती अस्वस्थ होते. वाचकांना वाटेल वपूंची बायको तशीच आहे म्हणून वपू अचूक वर्णन करू शकतात. माझी बदनामी होते. आता या गोष्टीची रॉयल्टी माझी. रॉयल्टी किंवा एकूणच पैसे हा निगुडकरचा वीक पॉईंट. संपूर्ण पगार आणि कार्यक्रमाचे पैसे तिच्या ताब्यात असतात. तरीही मला पॉकेट मनी मिळत नाही अशा खेदानं सांगते. या दुःखात भर म्हणूनच की काय, गंगाधर गाडगिळ्यांच्या सौभाग्यवती अधूनमधून येतात आणि महिन्यात जेमतेम 2-3 हजार पॉकेट मनी किती अपुरा पडतो हे सांगतात. मी तेव्हा निगुडकरला सांगतो, बाई ग, गाडगिळ्यांची गोष्टच निराळी. मराठी वाङ्मयात दालनं उघडणारा तो लेखक. मी दालन तर सोडाच, साधं व्हेंटिलेटर पण उघडलेलं नाही. त्यांच्या साध्या एकपानी फिरकीत जेवढी ताकद आहे तेवढी माझ्या 150-200 पानी कादंबरीतही नाही. आणि त्याहीपेक्षा स्वतः मिसेस गाडगीळ बँकेचे व्यवहार बघतात. त्याचं काय, यावर निगुडकर गप्पच बसते. ती हुशार आहे तरी बँकेचे, पोस्टाचे वगैरे व्यवहार म्हटलं की तिच्या पायाखालची जमीन सरकते. किंबहुना 4 भिंतीच्या बाहेरचं कोणतंही काम म्हटलं की राष्ट्रगीत म्हणताना ऐकणारा स्थिर उभा राहतो तशी तिची अवस्था होते. आणि चेहऱ्यावरचे भाव 2 मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली वाहताना असतात तसे होतात. मात्र दोन्ही वेळेला जाता येताना वाहन म्हणजे बस नव्हे असेल तर ती स्मार्टली कोणतंही काम करायला तत्पर असते. काही फुलं चंद्रप्रकाशातच फुलतात तर काही सूर्यप्रकाशात. प्रत्येक व्यक्तीचं एक एक बलस्थान असतं. त्याप्रमाणे निगुडकरचं बलस्थान 11 झपुर्झातच आहे. तरीही ती माझी पीए आहे. त्या पीएची फोड फक्त पर्सनल असिस्टंट नसून पे ॲब्सॉर्बर अशी मी करतो. निगुडकर घरातच रमते. वनिता, भगिनी, गृहिणीसारख्या समाजात व मंडळाच्या वाटेला ती कधी गेली नाही. त्याप्रमाणेच काही भगिनींप्रमाणे तुझी माझी धाव आहे ग्राहक योजनेकडून भिशीकडे यातही ती नसते. त्या सर्व चळवळीतून निष्ठायचं कसं हे तिला खुर्ची का मिरची डावात ज्या चापल्यानं निष्ठावं लागतं त्या चापल्यानं समजून निसटता येतं. ती कधी निसटली हे इतर मेंबर्सला कळत नाही. ती अशी घरातच रमणारी का झाली असेल त्याला कारण आहे. 55मध्ये शादी. अण्णांचा जेवणाचा डबा सकाळी 8 पूर्वी तयार ठेवावा लागत असे. अण्णांच्या जेवणाचे हाल नकोत म्हणून ती फारशी माहेरी गेली नाही. 57मध्ये सुहासचा जन्म, 61मध्ये स्वातीचं आगमन, अण्णांची राजकमलची नोकरी आणि ललित कला, नाट्यसंपदा इत्यादींची नेपथ्याची कामं 62पर्यंत, म्हणजे अण्णांच्या वयाच्या 75 वर्षापर्यंत चालली होती. 65 सालापासून सुहासचे रायगडचे प्रयोग सुरू झाले. 69 पासून स्वाती पण मला काही सांगायचे प्रयोग करू लागली. त्यात माझं कथाकथन आणि नोकरी. एका दिवशी तर स्वाती, सुहास आणि मी एकाच वेळी निरनिराळ्या प्रवासात होतो. आम्हा चौघांना सतत आमच्या वेळापत्रकांसकट आणि वेळापत्रकासाठी सांभाळणं ही तारेवरची कसरत होती. त्यात भर म्हणजे पाण्याची बोंब. पाठीच्या कण्याचं दुखणं सांभाळत खालच्या मजल्यावरून पाणी भरायला लागायचं. पाहुणे तर कोसळायचेच. आमच्या सगळ्यांच्या घरी येण्याच्या वेळा निराळ्या, पण कोणालाही त्या वेळेला कुलूप उघडून घरात येण्याची वेळ येणार नाही याबद्दल निगुडकर जागरूक. एवढ्याचसाठी तिनं गाणं सोडलं. इतकेच नव्हे तर लेकुरे उदंड झाली या नाटकात हिरोईन म्हणून मागणी होऊ नये होम फ्रंट सांभाळण्यासाठी तिनं नकार दिला. तत्वांचं निमित्त सांगून अण्णांनी कोणत्याही गोष्टीला कधी हरकत घेतली नाही. ते सुधारक होते. ते म्हणाले, झेपणार असेल तर काम करू दे. तिनं काम केलं असतं तर निगुडकरच्याच भाषेत ती आज कुठच्या कुठे गेली असती. मी व सुहास विश्वाची माझे घर म्हणणारे आणि निगुडकर घरात विश्व मानणारी. म्हणूनच 4 भिंतींच्या बाहेर काय सोडावं लागतं, कशाचा अट्टहास धरावा लागतो याचा तिला अंदाज नाही. घरी येणारी माणसं निराळ्या मुखवट्यांसकट येतात. बाहेरच्या उघड्या वाऱ्यावर लिटमस पेपरप्रमाणे त्याचे रंग बदलतात. हे तिच्या गावी नाही. साध्या साध्या गोष्टीत तिला कोणीही फसवू शकतो. आवाज बदलून केलेले फोन ती बऱ्याच वेळेपर्यंत ओळखू शकत नाही. सुहास किंवा डॉक्टर पंत वैद्य तिच्या अनेकदा फिरक्या घेतात. लंडन, अमेरिका, कॅनडा दौरा करत असतानाही मुंबईत मुलं जेवली असतील का यावेळी यासारखे विचार तिचा पाठपुरावा करीत होते. दिसणाऱ्या प्रत्येक कपड्याचा
वस्तूचा मोहच व्हावा अशी ती शहरं, पण बजेट लिमिटेड. 25,000च्या कर्जाची जाणीव आमचे पाय सतत जमिनीवर ठेवत होती. निगुडकर कल्पनेचं तिथले नाना रंगाचे गाऊन्स आणि सुटाची कापडं स्वाती सुहासच्या अंगावर चढवून त्यात हरवून जायची. मती कुंठित करणाऱ्या त्या प्रदेशात मीही हरवलो होतो, तीही हरवली होती. पण दोघांच्या हरवण्यातच लंडन ते अकरा झपूर्झा इतकं अंतर. तिचं ते हरवणं किती सुंदर होतं हे खरंच कसं सांगू. तो चेहरा टिपणं कॅमेरालाही शक्य नव्हतं. शॉपिंगच्या निमित्तानं मॉलमधून हिंडताना निगुडकर एक दिवस चष्मा विसरली. त्या दिवशी मी तिला आवडलेल्या वस्तूची किंमत $3 असली की $8 सांगून खूप बचत केली. लेबलवरचा पुसट शाहीतला 3चा आकडा नीट न उमटलेला आठ्यासारखा वाटायचा. माझ्या डोक्यात मुलांबरोबरच कर्जाचा विचार, तिच्या डोक्यात फक्त मुलांचा विचार. म्हणूनच समोर नायगरा कोसळत असताना कॅनडा व अमेरिकेच्या एकदम दिसणाऱ्या सरहद्दी डोळ्यात साठवण्याऐवजी निगुडकरला साहित्य सहवासाची सरहद्द आठवत होती. हे उदासवान सौंदर्य पाहून नायगरालाही क्षणभर जास्त जोरात वाहल्यासारखं वाटलं. निगुडकरला सून आली आहे, नातवंडांची चाहूल लागली आहे, भावी जावयाची मोटरसायकल पण झपूर्झापाशी थांबायला लागली आहे. 26 वर्षाच्या सहवासानं एकमेकांचे स्वभाव सही न सही समजले आहेत असं आम्ही म्हणतो, पण ते काही खरं नाही. परवाच ती म्हणाली, तुमच्या काळ्यांना घरात टिकणं ही अवघड गोष्ट आहे. त्याबरोबर मी सावरून बसलो, तिच्याकडे पाहू लागलो. आमचं काळ्यांचं घर, 26 वर्ष ती या घरात आहे तरी. तुमचं काळ्यांचं घर, मग ही कोण? तर ही निगुडकर. माझ्यात असं काय पाहिलं असं विचारणारी निगुडकर. मला वाटलं 26 वर्षापूर्वी मी हिच्यात काय पाहिलं हे तर मला आता नाहीच सांगता येणार, पण 26 वर्षाच्या वाटचालीत मी किती वेळा हिच्यात काय काय पाहून भारावलो हेही सांगता येणार नाही. खरोखरच ती आजही माझी निगुडकरच आहे. स्लिम, सरळ नाकाची, टोपोऱ्या डोळ्यांची, गाणारी आणि रोज एक साडी नेणारी आणि दुसऱ्या दिवशी परत करणारी निगुडकरच. धन्यवाद.